छगन भुजबळ जे एकेकाळी तुमचे नेते राहिलेले आहेत, आज त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जनसन्मान सभा होती, त्या सभेमध्ये ते थेट म्हणतात की शरद पवार यांचा जर राग असेल तर तो माझ्यावर आणि दादावर काढावा, समाजावर का काढता, समाजाच्या संदर्भात शरद पवारांनी आरक्षणाची भूमिका अधिकपणे सुस्पष्ट करावी असं त्यांचं म्हणणं आहे। मुळात असं आहे की छगन भुजबळ साहेब आणि अजितदादांच्यावर राग हा शरद पवार साहेबांचा नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम स्वाभिमानी मतदारांचा, जनतेचा राग आहे। तो लोकसभेत काढलाय, आता विधानसभेत पण ते काढतील। दुसरा भाग हा जे काय आरक्षणासंदर्भात भुजबळ साहेब बोलतायत, तर मला वाटतं ज्या वेळेला मंडळ विरुद्ध कमंडल असा संघर्ष झाला त्यावेळेला भुजबळ साहेबांनी पवार साहेबांसोबत येण्याची भूमिका काय घेतली, तर कमंडल यात्रा काढून भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे मित्रपक्ष हे ओबीसीच्या आरक्षणाला विरोध करतायत आणि मंडळ आयोगाची अंमलबजावणी देशात सगळ्यात अगोदर जर कुणी केली असेल तर ती शरद पवार साहेबांनी करून ओबीसीला आरक्षण दिलं। आता ही भूमिका घेऊन शरद पवार साहेबांसोबत येणारे भुजबळ साहेब, ह्या भुजबळ साहेबांना आता ईडीच्या चौकशा लागल्या, 2.5 वर्ष जेलमध्ये गेले, परत जेलमध्ये जायला लागल, म्हणून आता काहीतरी भारतीय जनता पार्टीला खुश करायचं म्हणून त्या ठिकाणी पवार साहेबाच्या विरोधात ते बोलतायत असं मला वाटतं। कारण एक माणूस दोन भूमिका घेऊ शकत नाही। एका वेळी पवार साहेबांसोबत का आलो तर मंडळ आयोगाची अंमलबजावणी करून ओबीसीला देशात सगळ्यात अगोदर आरक्षण शरद पवार साहेबांनी दिलं हे म्हणणारे भुजबळ आज शरद पवार साहेबाच्या भूमिकेकडे जर मला वाटतं संशय व्यक्त करत असतील तर हे भारतीय जनता पार्टी त्यांना बोलवायला लावती असं मला वाटतं। आणि मुळात आरक्षणाचा जो काही प्रश्न आहे, मनोज जरांगे पाटलाला जे काही शब्द या सरकारनं दिलेत, मुळात सरकारनं मनोज जरांगे पाटलांच्या सोबत ज्या वेळेला अनेक शिष्टमंडळं गेली त्यावेळेला एखाद्या शिष्टमंडळात सरकारला असं का वाटलं नाही की विरोधी पक्षाच्या नेत्याला आपण घेऊन जावं। नेमकं मनोज जरांगे पाटलाला तुम्ही काय शब्द दिलेत, काय आश्वासन दिलेत हे विरोधी पक्षाला तुम्ही सांगितलं, त्यांना घेऊन गेला, किंवा नवी मुंबईमध्ये जे तुम्ही विजयी रॅली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्या ठिकाणी गुलाल उधळला, नेमका कशाचा GR त्यांनी त्यांच्या हातात दिला, त्यावेळेला तुम्ही विरोधी पक्षाला नेलं। मुळात असं आहे की चर्चा करताना आंदोलकाशी चर्चा करायची, श्रेय घ्यायचं आणि भारतीय जनता पार्टीला मुळात महागाई, बेरोजगारी, पक्ष चोरले ह्या सगळ्या विषयावरून त्यांचं लक्ष विचलित करायचं म्हणून ओबीसी विरुद्ध मराठा वाद लावण्याचं ठरवून कार्यक्रम ही भारतीय जनता पार्टी करते। अहो आरक्षण सोडा, पण सराटे आंतरवलीत जे गुन्हे दाखल केलेत ते गुन्हे देखील अजून त्या सभागृहामध्ये त्या ठिकाणी जाहीर करून अजून माघारी घेतले नाहीत। म्हणजे ह्यांना मराठा ओबीसी वाद लावत ठेवायचा आहे, हे प्लॅनिंगनं काम। म्हणजे भुजबळ साहेब रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी विरोध करतायत, ओबीसीच्या बाबतीत समर्थन करताना सांगतायत की मराठा समाजाच्या लोकांच्याकडे तुम्ही केस कापायला जाऊ नका, दाढी करायला त्यांची दाढी करू नका, त्यांचे केस कापू नका। म्हणजे दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं संविधानिक पदावर बसलेला माणूस कसा करू शकतो, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। तुम्हाला जे काही म्हणणं मांडायचं आहे, तुम्ही राज्याचे मंत्री आहेत, तुमचं जर सरकार ऐकत नसेल तर तुमच्या मागण्या तुम्ही ओबीसीच्या हक्काच्या त्यांच्याकडे करा। मग नेमका GR कोणता दिला वाशीला, त्यावेळेला भुजबळ साहेब काय करत होते? मुळात हे ठरवून सरकारी पक्षाने एकाने मारल्यासारखं कर, मी त्या ठिकाणी रडल्यासारखं करतो आणि ह्या दोन समाजामध्ये वितुष्ट आणायचं काम ठरवून ही भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार करतंय। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।